व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 क्लास क्रमांक 76 आपण बघणार आहोत. तर आपण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण आपला झालेला अभ्यास पाठवू शकता. तर हा दिलेला नंबर आहे, तर त्यावर तुम्ही झालेला अभ्यास पाठवायचा आहे. तर यानंतर आजचे डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आज आपण बघणार आहोत. तर पहिलं आहे बघा बलून, BALLON बलून. बलून म्हणजेच फुगा. त्यानंतर BANANA बनाना. बनाना म्हणजेच केळी. BAND बँड. बँड म्हणजे पट्टा किंवा पट्टी. बँडेज BANDAGE बँडेज म्हणजेच जखमेवर बांधलेली मऊ कापडाची पट्टी, तिला आपण बँडेज म्हणतो. आणि शेवटची स्पेलिंग आजची बँग, BANG बँग. बँग म्हणजेच मोठा आवाज. नंतर डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग आपण प्रॅक्टिससाठी घेत असतो. ते वाक्य विद्यार्थ्यांनी दररोज आपल्या वेळेवर लिहून बोलण्याचा आणि ते म्हणण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर आजचं पहिलं वाक्य आहे, त्यांनी काय केलं. तर त्याला आपण मराठीमध्ये म्हणायचं, इंग्लिशमध्ये म्हणायचं, व्हॉट डिड दे डू. त्यांनी काय केलं, व्हॉट डिड दे डू. तू काय विकत घेतलंस, व्हॉट डिड यू बाय. तू काय विकत घेतलंस, व्हॉट डिड यू बाय. काय म्हटलास, व्हॉट डिड यू से. काय म्हटलास, व्हॉट डिड यू से. तुझ्याकडे काय आहे, व्हॉट डू यू हॅव. तुझ्याकडे काय आहे, व्हॉट डू यू हॅव. तू काय बनवतो, व्हॉट डू यू मेक. तू काय बनवतो, व्हॉट डू यू मेक. यानंतर आपण वर्ब्स आपण बघणार आहोत. मागच्या वीकमध्ये आपण 150 क्रियापदं, त्याचे प्रथम आणि दुसरं रूप, पास्ट पार्टिसिपल, हे सर्व आपण बघितले. आता उरलेले ह्या वीकमध्ये आपण पुन्हा 148 म्हणजे जवळपास 298 आपण वर्ब्स बघणार आहोत. तर चला वर्ब्स आपण बघूया. पण 151 ते 180 पर्यंत वर्ब आपण बघणार आहोत. म्हणजे 30 वर्ब्स, रूट वर्ब, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, आणि पास्ट टेन्स, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप. तर हे तिने आपण बघत असतो. प्ले, प्लेड, प्लेड म्हणजेच खेळणे. पुट, पुट, पुट म्हणजेच ठेवणे. पुल, पुल्ड, पुल्ड म्हणजेच ओढणे. प्रोटेक्ट, प्रोटेक्टेड, प्रोटेक्टेड म्हणजेच संरक्षण करणे. पास, पास्ट, पास्ट म्हणजेच पुढे जाणे किंवा उत्तीर्ण होणे. पुश, पुस्ट, पुस्ट म्हणजेच ढकलणे. पे, पेड, पेड म्हणजेच पैसे देणे. प्रॉमिस, प्रॉमिस्ड, प्रॉमिस्ड म्हणजेच वचन देणे. प्रपोज, प्रपोज्ड, प्रपोज्ड म्हणजेच प्रस्ताव मांडणे. नंतर प्रिंट, प्रिंटेड, प्रिंटेड म्हणजेच छापणे. त्यानंतर क्यू, क्यू, क्यू म्हणजेच रांग करणे. क्वालिफाय, क्वालिफाईड, क्वालिफाईड म्हणजेच पात्रता असणे. क्वॅरल, क्वॅरल्ड, क्वॅरल्ड भांडण करणे. क्वाईट, क्वाईट, क्विट सोडून देणे. क्विट, क्विट, क्विट म्हणजे सोडून देणे. क्वेश्चन, क्वेश्चन, क्वेश्चन म्हणजेच प्रश्न विचारणे. क्वॅश, क्वॅस्ट, क्वॅस्ट म्हणजे रद्द करणे. क्वेल, क्वेल्ट, क्वेल्ट म्हणजेच दमवून टाकणे. रिपीट, रिपीटेड, रिपीटेड पुनरावृत्ती करणे. रिटर्न, रिटर्न, रिटर्न परत येणे. रिटायर, रिटायर्ड, रिटायर्ड म्हणजेच निवृत्त होणे. आणि आजचे परत शेवटचे आपण 10 वर्ब बघूया.
रन, रॅन, रन. रिंग, रँग, रंग म्हणजे वाजणे. रिवराईट, रिवरोट, रिवरिटन म्हणजे पुन्हा लिहिणे. राईज, रोज, रायझन म्हणजेच उदय होणे. रीड, रीड, रीड वाचन करणे. रिक्वायर, रिक्वायर्ड, रिक्वायर्ड म्हणजे गरज असणे. रिसीव, रिसिव्ड, रिसिव्ड प्राप्त करणे. रिफ्यूज, रिफ्युज्ड, रिफ्युज्ड नकार देणे. रिस्टार्ट, रिस्टार्टेड, रिस्टार्टेड पुन्हा सुरू होणे. रिकॉल, रिकॉल्ड, रिकॉल्ड म्हणजे पुन्हा बोलवणे. त्या अशा पद्धतीने आजच्या क्लासचे आपण इम्पॉर्टंट वर्ब्स आपण काही बघितले. रूट वर्ब, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल आजचे आपण बघितले आहे. अजून आपण मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार पुन्हा काही व्हर्ब्स बघूया आणि त्यानंतर आपण टेन्स, काळाचे प्रकार, त्याचे वाक्य, त्याचे रूल्स हे समजून घेणार आहोत. तर भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. धन्यवाद.